जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोते जनहो, आपणा सर्वांना चैतन्य आत्मन या चॅनलचा हार्दिक नमस्कार। आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात अगदी मनापासून स्वागत। आपणा सर्वांना आजच्या 80व्या भारतीय स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 227, वार आहे शनिवार व तारीख 15 ऑगस्ट 2026। चला तर मग आजच्या ग्रंथ वाचनास आपण सुरुवात करूया। प्रथम समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करू। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन आचारांमध्ये ताबडतोब फरक पडतो। इथे समर्थ श्री रामदास स्वामी आपणास सांगू इच्छित आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये, त्या व्यक्तीच्या वागणुकीमध्ये ताबडतोब फरक पडतो। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो। योग्यांचे परम भाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्त्ववेत्ता, चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील। भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। मूर्ख अति दक्ष होतील। हा ग्रंथ ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। संसारातील अनेक उद्वेग नाश पावतील। अधोगती चुकून मनास विश्रांती आणि समाधान मिळेल। जय जय रघुवीर
समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करीत आहोत. सध्या आपण या ग्रंथातील देव शोधनाचा या 6व्या दशकातील दृश्य निरूपण ह्या 8व्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. आज आपण 8व्या समासातील ओवी क्रमांक 21 ते ओवी क्रमांक 30 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन करणार आहोत. आपणा समोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून तिसरी ओळ 20 या अंकानंतर एक शस्त्र झाडू जाता या शब्दांनी 21वी ओवी सुरू होते. तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करीत आहोत. एक शस्त्र झाडू जाता दोन्ही दिसती तत्वता नाना तंतु टनत्कारिता द्विधा भासती का ते दर्पणाची मंदिरी बैसली सभा दिसे दुसरी बहुत दीपांची हारी बहुत छाया दिसती ऐसे हे बहुविध असे साचा सारिखे दिसे परी हे सत्य म्हणून कैसे विश्वासावे माया मिथ्या बाजीगरी दिसे साचा चिये परी परी हे जाणत्याने खरी मानूची नाही लटिके साचा ऐसे भावावे तरी पारखी कासया असावे एवं ए अविद्येचे यावे ऐसेची असती मनुष्यांची बाजीगरी बहुत जनास वाटे खरी शेवट पाहता निर्धारी मिथ्या होय तैसीच माव राक्षसांची देवांसही वाटे साची पंचवटी केस मृगाची पाठी घेतली रामे पूर्व काया पालटिती एकाचेची बहुत होती रक्त बिंदीच जन्मती रजनीचर नाना पदार्थ फळे झाले द्वारकेमध्ये प्रवेशले कृष्णे दैत्य किती वधिले कपट रूपी कैसे कपट रावणाचे शीर केले मावेची काळ नेमीच्या आश्रमाचे अपूर्व कैसे. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांच्या मराठीतील अर्थाचे आपण वाचन करूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 21 या अंकाने एक शस्त्र तरवार किंवा पट्टा फिरवू लागले ह्या शब्दांनी आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास आपण सुरुवात करीत आहोत. एक शस्त्र तरवार किंवा पट्टा फिरवू लागले म्हणजे तेथे 2 दिसत आहे तसे वाटते अथवा दोरीचा टणत्कार केला म्हणजे 2 दोऱ्या आहेत तशा भासतात. आरसे महालात एक सभा बसली असली तर शेजारी दुसरी सभा बसली आहेसे दिसते किंवा दिव्यांच्या अनेक रांगा लावलेल्या असल्या म्हणजे त्यांच्या पडछायाही अनेक दिसतात. खऱ्याप्रमाणेच दिसणारे भास असे अनेक आहेत परंतु जाणत्याने खरे म्हणून त्यावर विश्वास कसा ठेवावा. सृष्टी बहुरंगी असत्य आहे हेच खरे त्याचप्रमाणे माया खोटी आहे गारुडी विद्या बाजीगरी आहे परंतु जाणत्याने तिला खरी मानू नये. खोटे खऱ्यासारखे मानावे मग परीक्षक कशाला व्हावे. तात्पर्य ह्या
अविद्येची कृती अशीच असते. माणसाची गारुडी विद्या पुष्कळ लोकांना खरी वाटते. अखेरीस पाहिले तर ती निश्चय करून खोटीच ठरते. तशीच राक्षसांची माया देवांनाही खरी वाटते. पंचवटीत सुवर्ण मृगाच्या मागे राम लागले. हे राक्षस आपला पहिला राक्षसी देह पालटतात. एकाचेच अनेक होतात. रक्तबिंदूंपासूनही राक्षस उत्पन्न होतात. जैमिनी भारतात वत्सला हरणाच्या वेळी अनेक पदार्थ फळे यांची रूपे घेऊन राक्षसांनी द्वारकेत प्रवेश केला. कृष्णाने कितीतरी कपटवेशी राक्षस मारिले. असे कित्येक प्रकार पुराणांतून वर्णिले आहेत. रावणाचे कपट कसे ते पहा. रामलक्ष्मणांची खोटी शिरे करून सीतेस त्याने फसविले. कालनेमीच्या आश्रमाचा अपूर्वपणा तरी तो कसा. जय जय रघुवीर समर्थ. येथे आपण आज थांबतो. पुढील वाचन आपण पुढील भागात पाहूया. आता कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची आपण सांगता करू. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोतेजन हो, आपण सर्वांनी अगदी मन लावून ग्रंथाच्या या भागाचे श्रवण केले, त्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार. आपणा सर्वांना अनेक अनेक धन्यवाद व एक नम्र निवेदन. आमचे हे रोजचे ग्रंथ वाचन आणि आपणासाठी हे ग्रंथ श्रवण जर आपणास आवडत असेल, रुचत असेल, काही ज्ञानबोध जर या ग्रंथ श्रवणातून आपणास होत असेल, तर कृपया आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. काही सुचवावयाचे असल्यास कमेंट मध्ये असे लिहा. ही आपणा सर्वांना नम्र विनंती. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.